देश सेवा का जज्बा क्या होता है, इसकी मिसाल अमरावती जिले के धामनगांव रेलवे के झाड़ा गांव में देखने को मिली, जहां नक्सली हमले में घायल हुए कमांडो दिनेश राउत का गांव लौटने पर उनके परिजनों और ग्रामीणों ने भावुक स्वागत किया। 21 फरवरी को झारखंड में नक्सल विरोधी अभियान के दौरान दिनेश राउत ने नक्सलियों पर घात लगाकर हमला किया था, जिसमें वह गंभीर रूप से घायल हो गए थे। इस हमले में देश की सेवा करते हुए उन्होंने अपना एक पैर गंवा दिया। लंबे इंतजार के बाद जब वे अपने गांव लौटे तो पूरे गांव ने उनका स्वागत किया। घर पहुंचते ही मां अपने बेटे को देखकर खुद को संभाल नहीं पाई और फूट फूट कर रोने लगी। इस दृश्य को देखकर वहां मौजूद हर व्यक्ति की आंखें नम हो गई। गांव में एक तरफ बेटे के लौटने की खुशी थी तो दूसरी तरफ उनके बलिदान का दर्द भी साफ झलक रहा था। कमांडो दिनेश राउत ने इस दौरान नक्सली हमले की पूरी घटना को याद करते हुए अपने साथियों के साहस और अपनी जान बचाने की कहानी भी साझा की। 10 मिनिटानंतर आमचे कोणी आले नाही अधिकारी वगैरे, आणि मी पण म्हटलं कोणी 10 मिनिट घेऊन नका ते थोडं शून्य होतं मला, म्हणजे बॉडी एवढी मग सगळे 10 मिनिटांना आले 4-5 माणसं माझे जवान आले आणि त्यांनी मग बघितलं तेव्हा माझं लक्ष नाही पायावर माणसाला दुसरा असून का होतं माझ्या बॅग वगैरे ते बॅगवर काढली आणि बॉडी थोडीशी हलकं पण बॅगनीच काढली ते राशन असते राशन वगैरे 5 दिवसाचं ऑपरेशन गंगात्रात 5 दिवस सगळं सामान मग ते काढले कसते पोरं आले किंवा ते सर्व वगैरे आमच्या त्यांनी बघितलं मला ते जुता मला माझा आहे ना खूप टाईट होतो मला वाटतं जुता माझा आहे तर जुता काढा तर एका पायाचा जुता काढला म्हणून बघितलं जुताच नाही काहीच नाही सगळं दिसलंच नाही त्यांनी फर्स्ट केलं त्याच्यावर टाकलं आणि खाली रस्ता खूप 12 किलोमीटर जातो जंगलात